प्रदर्शन केलंय. टॉप 5 मध्ये पोहोचतं म्हणजे आणि आपल्या ग्रुप मधून तिन्ही मॅच मारून 6 पॉइंट्स ते टॉप 5 सेकंड राऊंड मध्ये गेले. त्यांनी सातारा स्पार्टन संघाला एक चांगली टफ फाईट दिली. त्या सर्व संघाचं कौतुक, अभिनंदन. दोन्ही संघाचा 12 खेळाडू पटकन पाठवायचा. शाहरुख सर या प्लीज. आणि स्ट्रायकर्सचा 12 खेळाडू प्लीज पटकन या. विसरू नका मित्रांनो. स्ट्रायकर्सचा 12 खेळाडू पटकन पेनल्टी देण्यासाठी. नामा ओ हो वयाची 50शीच पण अशा एवढ्या मारतोय तो गडी. तू 12 वय बस लाज बीज वाटते का 12 प्लेयर राव तुला वर घेतला 12 नाही 12 बॉलर हो मी पेनल्टी देणार आहे आता फिल्डिंगच्या टीमला. बॉलर तास झाला 12 सर सांगा ना बॉलर सांगा ना. सर बॉलर सांगा. बॉलरचं नाव प्रल्हाद पल्लू प्रल्हाद. सर बॉलिंग करतोय तो प्रल्हाद. डॉट आहे का काय सांगतो. सुंदरसा षटकार. वैभवने मारला ना. वैभवने कडे मारला षटकार. रोहित स्कोर यस यस वैभवने कवर स्ट्राईक. तुला दिसेल ना मॅच इथे सर आज पुढे ये की तू पुढे या. फार्मा स्ट्रायकर्स आणि फार्मा टायटन यांच्यामध्ये होणारा सामना. स्ट्रायकर्सने बॅटिंग घेतलेली आहे. फटकारलाय हवेत. षटकार. 6 रनांचा इजाफा. धावसंख्या 13 वर. कॉमेंट्री मध्ये माझी साथ देईल ऋषी. फ्रंट कॅमेरा 1 मिनिट फोकस करा फक्त. आपण इथं आता एक संघ आहे त्यांच्या या बॉल नंतर करा. फटकारलाय 4 धावा. फ्रंट कॅमेरा 1 सेकंद फक्त फोकस करा. 1 सेकंद फक्त फोकस. Cameraman, you can continue with your match. Thank you. या ठिकाणी एम आर वॉरियर्स सातारा संघाला अपील करताना विशाल अक्षय. धन्यवाद. एम आर वॉरियर्स सातारा संघाने चांगली फाईट दिली. टॉप 5 मधला हा संघ. आता कॉमेंट्रीची कामं सांभाळेल माझा सहकारी ऋषी. थँक्यू. मॅच सेमीफायनल आतमध्ये सुरू झालेले आहे आणि उपांत्यपूर्व फेरीतला पहिला सामना होतोय. टीम फार्मा स्ट्रायकर्स विरुद्ध फार्मा टायटन. टॉस जिंकून प्रथम बॅटिंगसाठी उतरणारा
फार्मा स्ट्रायकरचा संघ पहिल्या षटकामध्ये 18 धावा गोळा करतो. अक्षय सिंग नावाचं वादळ मैदानावरती. खर तर ते वादळ होतं, आता त्या वादळाची सुनामी झालेली आहे. काशीचा पहिला चेंडू, अक्षय सिंगचा तडाखा, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर टाकून दिलेला एक पॉवरफुल षटकार. 24 धावा धावपलकीवरती. टॉस जिंकून बॅटिंग साठीचा हा संघ पुढे आला. हा चेंडू यावेळेस मात्र थोडासा शरापासून दूरवरती ठेवलेला हा चेंडू. वादळ जितक्या वेगात येतात ना तितक्या वेगात वादळ निघून सुद्धा जातात. प्रश्न असा असतो की तुम्ही त्या वादळाबरोबरीत कशी झुंज देता. आणि हे अक्षय सिंग नावाचं वादळ मैदानावरती, त्या नावाची सुनामी मैदानावरती उभी असताना या खेळाडूच्या विरोधामध्ये फार्मा टायटन्स कशा पद्धतीने लढणार आहे किंवा कसा संघर्ष देणार आहे, या वादळाला रोखण्यासाठी त्यांच्याकडे अस्त्र कशी आहेत. हा बॉल विरुद्ध दिशेने हा फटका खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर त्यानंतर मात्र 2 चेंडूवरती अक्षय सिंगला उभं करून ठेवलं काशीनं. 24 धावा धावपलकीवरती आतापर्यंत कोणताही खेळाडू अजून तरी बाद झालेला नाहीये. वैभव निकम यांच्या नेतृत्वाखाली खेळणारे हे खेळाडू त्यांच्या माध्यमातून एका मोठ्या स्पर्धेची घोषणा सगळ्या एमआरएनना आपण एकत्रित आणत ऑक्शन पद्धतीने एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला घेऊन येतोय. असे वैभव निकम मैदानावरती, त्यांच्या बरोबरीत अक्षय सिंग. 17 धावा त्या खेळाडूने त्याच्या बॅट मधून बनवल्या. त्यावेळेस थोडंसं स्टेप आउट करत हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये यष्टिरक्षकाच्या पाठीमागे हा चेंडू थांबवला जाणार आहे. एक धाव तिथे तोपर्यंत प्राप्त होईल. एका सिंगल धावेबरोबर धावपलक्यावरती 25 धावांचा स्कोर बोर्ड पूर्ण होणार हा धावपलक आहे. 25 ऑन बोर्ड, 25 धावा धावपलक्यावरती. 1.4 षटकांचा खेळ संपलाय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की उपांत्यपूर्व फेरीतली मॅच आपण पाहतो या ठिकाणी सुरू असताना हा चेंडू डान्सिंग डाऊन दी ट्रॅक आणि पुन्हा एकदा हा चेंडू सीमारेषा पार. या बॉलवरती सुद्धा येतो एक सनसनी चौकार. चुरशीचा सामना या ठिकाणी. अक्षय सिंग वैयक्तिक स्कोर 24, संघाचा स्कोर 35 आहे. सुंदरसा षटकार व्हायला परत पुरकावलाय मिडाऊनच्या दिशेने सीमारेषे पार षटकार. पुढचा मिस झालेला आहे. अभित बॉलिंग करतोय. स्ट्राइक वर अक्षय, त्याची साथ देतोय वैभव. फार्मा स्ट्रायकर, धाव संख्या 35. पुढचा चेंडू अभितचा. हवेमध्ये 2 खेळाडू येत आहेत. सीमारेषे पार षटकार. यानंतरचा होणारा जो सामना आहे तो होईल हिंदवी रायझर्स आणि सातारा रोड स्पार्टन. सेमी फायनल क्रमांक 2 यानंतरचा होणारा सामना हिंदवी रायझर्स आणि सातारा रोड स्पार्टन. हिंदवी रायझर्स मारुती शिंदे एकदा पंचायत संपर्क साधा. मारुती शिंदे. एक्केचाळीस धावा. आपल्या स्टेज वरती दिनेश चौधरी सर आहेत.
काल ते इकडून सपोर्ट करत होते. मी मगाशी त्यांना तिकडे टीम मीटिंग मध्ये बघितलं. काय तर मला नंतर कळलं की ह्या दोन टीम एकच आहेत. काही कारणास्तव दोन टीम पुढे आहेत. ते कारण माहित नाही, सरांना माहित असावं. 41 धावा धावपलकीवरती पुढे चेक केलं जातोय. मात्र दिनेश सर, दोन टीम ह्या त्यांच्याच आहेत, एकत्रित खेळणारे हे मुलं आहेत. फेर डिलिव्हरीचा कॉल तिसऱ्या पंचांचा पुढे येतोय. त्यामुळं बघाल मगाशी काल त्यांचा संपूर्ण सपोर्ट हा फार्मा स्ट्रायकर्स कडे होता. मात्र मगाशी टीम मॅनेजमेंट किंवा टीम मीटिंग करत असताना ते टायटन्स कडे होते. आणि ओहो, वाईट बॉल चा हा कॉल मुख्य पंचांचा. आणि आतापर्यंतचा इतिहासातला, आतापर्यंतचा 2 दिवसातला इतिहास आहे की एका टीमसाठी, म्हणजे दोन्ही टीमसाठी एक प्लेअर आमच्या बरोबरीत आहे, जे दोन्ही टीमची नावं आम्हाला सांगतायत. 43 धावा धावपलकीवरती, 43 ऑन बोर्ड. वैभव निकम यांनी आपण पाचवा डेकाने खेळला हा चेंडू डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक पुढे, एक धाव तिथे प्राप्त होणार आहे. हिंदवी रायझर्स आणि सातारा रोड स्पार्टन संघाच्या कॅप्टनना विनंती आहे, लगेच टॉस साठी आपण संपर्क करा. 44 धावा धावपलकीवरती, 2.5 षटकांचा खेळ संपलाय. हा चेंडू समोर आणि हा बॉल एक टप्पा घेतोय का की डायरेक्ट बाउंड्री लाईनच्या पलीकडे पडतोय, हे मुख्य पंच बघतायत आणि सांगतायत हा चेंडू येतोय षटकार. या षटकाराबरोबर षटक क्रमांक 3 मैदानावरती टाकून पूर्ण झालं. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती बनवल्या गेल्या त्या 50 धावा. 50 धावा धावपलकीवरती, 3 षटकांचा खेळ, 50 धाव्यांची नॉट आउट भागीदारी. वैभव निकम कॅप्टन कूल म्हणून यांची ओळख आहे. कुठेही अग्रेशन किंवा ते फ्रस्ट्रेशन किंवा तो तसा स्वभाव त्यांचा तुम्हाला बघायला मिळणार नाही. आणि त्यांच्या बरोबरीत मैदानावरती उभा असणारा निशब्द आहे तो अक्षय आहे. मायानगरी म्हटलं जातं मुंबईला. सगळ्यात जास्त क्रिकेट खेळलं जातं मुंबईमध्ये आणि सगळ्यात महत्वाचं व्यावसायिक गटातलं चांगलं क्रिकेट पुढे बघायला मिळतं. प्रोफेशनल कमर्शियल लेवलचं सर्वात मोठं क्रिकेट मुंबईतून पुढे आलं. मायानगरी मुंबईमधून आलेला अक्षय सिंग मैदानावरती पुण्याचं मैदान गाजवतोय. सेमीफायनल 2चा टॉस करतोय आम्ही. सातारा रोड स्पार्टनची मॅच होणार आहे रायझर्स बरोबर. हिंदवी रायझर्स बरोबरीत मॅच आहे. षटक क्रमांक 4 मध्ये हा बॉल विरुद्ध दिशेने हा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये अक्षय सिंग यावेळेस फसला. समोर आपण बघाल तिकडे बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत असतात. तुम्ही बघाल बॅटिंग टीम जर बघितली, अनुभवी क्षेत्ररक्षण करणारा संघ, काही नवोदित मुलांना सुपरस्टार अपकमिंग जे असणार आहेत त्यांना या टीम मध्ये संधी देण्यात आली. अक्षय चव्हाणचं नेतृत्व आपण पाहतो, नवोदित मुलगा आहे हा. 51 धावा धावपलकीवरती धावा घेण्यासाठीचा प्रयत्नांमध्ये आपण बघायला पुढे होतोय. टॉस जिंकून बॅटिंग घेण्याचा निर्णय हाच होता, कारण का तर त्यांच्याकडे बॅट्समन मोठे आहेत. सगळ्यात महत्वाचं रोहित पाटील अजून डगआउट मध्ये शिल्लक असावा, तो मैदानात आला नाही. सगळ्यात महत्वाचा स्ट्रॉंग हार्ड हिटर जुबेर अजून आतमध्ये नाही. त्यामुळं मोठी लाईन आहे या संघाकडे, मोठी लाईन आहे बॅटिंग ऑर्डर. आणि राजू दिघे लेफ्ट हँडेड जो मध्ये येऊन गंमत करतो तो अजून आला नाही, कारण हे 2 अजून बाद झाले नाहीत. डीप लॉग ऑफ चेंडू सीमारेषा बाहेर टाकून दिलाय. पुन्हा एक षटकार. या षटकाराबरोबर धावपलकीवरती पूर्ण होतील त्या 58 धावा. 58 ऑन बोर्ड. 58 धावा धावपलकीवरती. 3.4 षटकांचा खेळ संपलाय. प्रल्हाद चांगला खेळला होता सकाळी, खूप चांगल्या पद्धतीचं कमबॅक टायटन मध्ये केलं होतं. पुन्हा लेनचा हा चेंडू, क्षेत्ररक्षक तिकडे 2 59 धावा धावपलकीवरती. 3.5 षटकांचा खेळ संपलाय. 59 धावा धावपलकीवरती. आतापर्यंत 59 धावांची भागीदारी मैदानावरती. अक्षय सिंग खेळतोय 14 चेंडू मध्ये 38 धावांवरती, तर 19 धावा वैभव निकम यांनी ओहो हेलिकॉप्टर खोदून काढला हा चेंडू. क्षेत्ररक्षकाचा पुढा संपूर्ण अंदाज फसला आणि त्याकडून झालेली चूक आणि या चेंडूवरती 4 रन. यष्टी रक्षक मैदानात बघा तुम्ही, अबिद आवाज देत आहेत.
4 ओव्हर संपले, 63 धावा. माहित या सामन्याचं महत्व किती मोठं आहे. पराभव झाला, या स्पर्धेचं दार तुमच्यासाठी बंद होईल. मग जर पराभव झाला तर फायनल पर्यंतचा प्रवास अपुरा राहील. हा मानाचा सन्मानाचा करंडक आहे. दिनेश चौधरींकडे येईन मी. सर, काय वाटतं या मॅच मध्ये तुमचा सपोर्ट कोणाला आहे? तर नक्कीच ऋषी सर, मैदानामध्ये जो जिंकेल तो मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असेल, जो हारेल तोही मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असेल. त्यामुळे जिंकणारा जो कोण असेल तो हा आपल्या हेल्थकेअर इंडस्ट्री फील्डमधला माणूस जिंकणार आहे. त्याच्यामुळं एक चांगला खेळ या ठिकाणी जिंकणार आहे. पण सामन्यामध्ये जर का तुम्ही पाहू शकताय तर दोन्ही संघ तुल्यबळ आहेत सर. काल या संघानं म्हणजेच जो दुसरा संघ होता फार्मा टायटन्स, त्या संघानं सुद्धा काल तुम्ही पाहिले की 85 रन्स केलेले आहेत. 105 रनांपर्यंत त्यांची सुद्धा चांगली बॅटिंग लाईनअप आहे. तर काहीशे फटके या ठिकाणी नक्कीच बसलेत, पण दोन्ही खेळाडू अतिशय चांगले आहेत. वैभव निकम असेल तसेच अक्षय सिंग, ज्याचा काल पहिल्या चेंडूवरती विकेट भेटली होती, पण नंतर त्या संघानं ताकद दाखवून दिली की एका कुठल्याही खेळाडूवरती क्रिकेट हे चालत नाही. 11 जे बेस्ट खेळाडू आहेत ते टायटन्सनं निवडलेत, ते स्पार्टन्सनं स्ट्रायकर्सनं निवडलेत. तर जो कोणी जिंकेल, शाहरुख स्वतः आता मैदानामध्ये ऑन द मार्क या ठिकाणी इंजोर्ड काहीसा प्लेअर आहे, पण तरीही आज स्वतःनं आत्मविश्वास दाखवत या ठिकाणी गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी आलाय. मैदानामध्ये 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. 63 धावा, कुठलाही गडीबाद आतापर्यंत नाही. उजव्या हाताचा गोलंदाज आणि आपण पाहू शकताय पहिला चेंडू, सामना करेल वैभव. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि पंचांचे दोन्ही हात समांतर धावाली. अवांतर धावेनं धावफलक पुढे सरसावत जाईल. नक्कीच 64 धावा, पण काहीसा अपयश या ठिकाणी ऋषी सर आपण मैदानामध्ये बघताय की एकही गडी आतापर्यंत बाद नाही करता आलेला आहे. काहीशी संधी मिळाली होती तर ते नक्कीच वाजिद या खेळाडूकडनं झालेली ती चूक. अक्षय सिंगचा तो झेल जो सुटला, त्याच्या आधी तुम्ही पाहिलं की सोहेलच्या हातनं तो झेल सुटला. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. एक कलात्मक फटका या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण सोहेलकडनं, ज्यांनी सोडला होता झेल त्यांनीच वाचवलेत संघासाठी 2 धावा या ठिकाणी. नक्कीच अतिशय चांगलं असं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये आपण पाहताय सोहेल यांच्याकडनं. पण एक दर्जेदार बॅटिंग वैभव निकम यांच्याकडनं. 18 नंबरची जर्सी परिधान करून ज्याला गोट म्हटलं जातं त्याचा नंबर आणि त्याचा फॉलोअर आहे. तर नक्कीच एक चांगली मैदानामध्ये आपण या ठिकाणी जोडी सलामीची जी आहे, वैयक्तिक 21 धावा आणि अक्षय सिंग 42 धावांवरती खेळतोय. पुन्हा एकदा शाहरुख, सामना करेल वैभव. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी. चेंडू गेलाय नक्कीच प्रेक्षकांच्या स्लॉटमध्ये, गेलाय नक्कीच बाजूच्या प्लॉटमध्ये. धावा आडल्यात त्या 6. शेवंती 2 म्हणजेच 72 धावा 4.2 गड्यांच्या मोबदल्यात. काहीसा अडखळत, काहीसे शोल्डर पडलेत या ठिकाणी नक्कीच फार्मा टायटन्स या संघाचे. आवाज काहीसा बंद झालाय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू शाहरुख. काहीशी संधी निर्माण झाली या ठिकाणी, पण जजमेंट फेल. नक्कीच आम्ही राहतो तिथं येरवडा जेल असं म्हणेल या ठिकाणी. झेल सुटलाय या ठिकाणी मैदानामध्ये. तर झेल कोणाचा सुटलाय तर वैभव निकम यांचा. 15 चेंडू 42 धावा. बराच वेळ झालाय नॉन स्ट्रायकिंग एंडला ठेवलंय, जकडून ठेवलं अक्षय सिंग यांना, पण त्यांची कमतरता ती आहे ती पूर्ण करतोय तो वैभव निकम. 3 चेंडूंचा सामना केलाय, 10 धावा जडल्यात. पुन्हा एकदा शाहरुख. अलॉंग द कार्पेट मारण्याचा प्रयत्न, एका धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. नक्कीच आता अक्षय सिंग शेवटचे मला वाटतं 1 चेंडू, 2 चेंडूंचा सामना असेल. 2 चेंडूंमध्ये 12 की 2 चेंडूंमध्ये 10 की 2 चेंडूंमध्ये 2 फलंदाज बाद. पाहूया काही क्षणात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शाहरुख तो अक्षय सिंग. पुणे आणि मुंबईमध्ये रंगलेला हा सामना असेल नक्कीच. आणि हा गगनामध्ये अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. नक्कीच प्रेक्षकांकडनं या ठिकाणी टाळ्या मिळतात. काहीसा प्रयत्न, नक्कीच संधी भरपूर निर्माण केल्या गेल्यात मैदानामध्ये ऋषी सर, पण काहीस दिवस आज दिसत नाही मला वाटतं फार्मा टायटन्सचा. पण काही चिंता नाही, दोन्ही संघ आपलेच आहे. जो संघ फायनलला जाईल तोही आपलाच.
जो संघ यातनं पराभूत होईल तोही आपलाच आहे, तोही या पूर्ण संघाला पाठिंबा देण्यासाठी मैदानात शेवटपर्यंत थांबणार आहे नक्कीच. जाऊया शेवटचा चेंडू मैदानामध्ये. मला वाटतं की एक विकेट भेटायची शक्यता या चेंडूवरती का षटकार. तर नक्कीच षटकारानं सांगता या ठिकाणी झालेली आहे. मैदानामध्ये धावा कुटण्यात आलेल्या आहेत त्या 83 धावा, कुठलाही गडी बाद नाही. मला वाटतं आतापर्यंत पहिली मॅच असेल की एकही फलंदाज बाद झालेला नाही. तर नक्कीच एक अतिशय बहारदार अशी बॅटिंग. अक्षय सिंग 17 चेंडू 50 धावा या ठिकाणी मुंबईच्या या खेळाडूने टिपल्या आहेत. एक अतिशय दर्जेदार डोळ्याचं पारणं फेडणारा या ठिकाणी 50 धावांची अर्धशतकी खेळी कर्णधारासोबत या ठिकाणी अक्षय सिंग यांची. नक्कीच एक उत्कृष्ट ऑलराऊंडरच्या भूमिकेत आपण मैदानामध्ये पाहतोय. प्रथम गोलंदाज, प्रथम फलंदाज आणि एवढा लांबचा प्रवास करून मी का आलो या ठिकाणी हे दाखवून दिलं आहे नक्कीच अक्षय सिंग यांनी. थोड्याच वेळात पुन्हा भेटूया इनिंग ब्रेक टॉससाठी. तर आपले युट्यूबरला विनंती असेल की त्यांनी फ्रंट कॅमेरा टॉससाठी आपण मैदानाकडे वळवायचं आहे, स्टेजकडं. हिंदवी रायझर्स वर्सेस सातारा रोड स्पार्टन्स यामध्ये सेमीफायनलचा दुसरा थरार रंगतोय. तर दोन्ही संघांना विनंती आहे की आपले कर्णधार आपण टॉससाठी यायचंय. तर MRWF आयोजित क्रिकेट फेस्ट पर्व तिसरेचा हा दुसरा सेमीफायनलचा थरार. आयोजक अक्षय, स्वप्नील तसेच सर्व जग कमिटी या ठिकाणी जी मेहनत घेते त्यामध्ये दिवसाचा हा शेवटच्या टप्प्यात आपण काहीसं पोचतोय. नाणेफेक कोणी जिंकली आहे? हिंदवी रायझर्स इलेक्टेड टू बोल फर्स्ट. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला या ठिकाणी हिंदवी रायझर्सनं. काही वेळापूर्वी आपण मॅच पाहिली होती सातारा रोड स्पार्टन्स वर्सेस सातारा MR वॉरियर्स यांच्यामध्ये जो रंगलेला सामना होता तो एलिमिनेटर सामना होता. त्याच्यातला जो विजेता संघ आहे तो आता हिंदवी सोबत खेळेल. चालू सामन्यामधला एक जो संघ जिंकेल तो पोचेल फायनलच्या सामन्यामध्ये पोचणारा पहिला संघ असेल. मैदानामध्ये पहिली जोडी जी येते ती येते आबिद आणि त्यांच्यासोबत मला वाटतं प्रल्हाद. आबिद आणि प्रल्हाद असेल. संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो अक्षय सिंग. तीस चेंडू 84 धावांची गरज या ठिकाणी मैदानामध्ये. ओव्हर टू माझे सहकारी मित्र ऋषी सर यांना मी विनंती करेल की पुढील समालोचन कक्षाचा कारभार आपण स्वीकारावा. धन्यवाद. धन्यवाद. आपण ऐकत होता दिनेश चौधरी सरांना जे आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी आपल्या बरोबर येतात. पहिली सेमीफायनल मैदानावरती आहे आणि नॉट आउट जी इनिंग या दोन खेळाडूंनी साजरी केली, वैभव निकम कॅप्टन आणि बरोबरीत अक्षय सिंग. तर तोच अक्षय आपण पाहाल बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन धावणार आहे. त्याची स्ट्रेंथ आहे, त्याची गोलंदाजी, त्याची फलंदाजी. मुंबई मायानगरीवरून हा खेळाडू इतका दूरचा प्रवास करून मैदानावरती पुण्याच्या खेळतोय आणि मला इतक्या दूरवरनं का या स्पर्धेसाठी आमंत्रण दिलंय, मला का बोलवलंय हे या खेळाडूनं दाखवायला आतमध्ये सुरुवात केली. आणि या स्पर्धेमधलं अजून एक अर्धशतक त्याच्या नावावरती झळकवलं गेलं. तो खेळाडू समोर पहिल्या षटकाला सुरुवात करण्यासाठी पुढे आलेला आहे. बॅक टू बॉलर खेळेल हा चेंडू. क्षेत्ररक्षक पाठीमागे स्टॉप केला जाईल. हा बॉल मैदानावरतीच. अभि त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी मोठी असणार आहे, अनुभव त्यांच्या पाठीमागे मोठा आहे. जसा प्रल्हाद सकाळी खेळला त्याच खेळीची पुनरावृत्ती प्रल्हाद या मॅच मध्ये करावी लागेल. यावेळेसचा प्रतिस्पर्धी थोडासा स्ट्रॉंग कंटेंडर आहे आणि या प्रतिस्पर्ध्याला रोखण्यासाठीचा हा खेळ तुम्हाला चांगला करावा लागेल. लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक प्रल्हाद साठी उभा करून ठेवला होता अक्षय सिंगनं आणि प्रल्हाद शून्यावरती बाद होतोय. मोठा हादरा असणार आहे हा बॅटिंग टीम टायटन्सला, कारण एक महत्वाचा एक उत्कृष्ट फलंदाज त्यांचा पहिल्या षटकामध्ये माघारी गेला. पहिल्या क्रमांकाचं षटक आतमध्ये पहिल्या षटकामध्ये पहिला धक्का. तर न्यू बॅटर मैदानावरती रेड कलरची कॅप परिधान करून आतमध्ये येणार आहेत. धावपलिकेचा पाठलाग हा टोटल
80 पेक्षा जास्त हा धावफलक गोळा करायचा आहे. नथिंग इज इम्पॉसिबल, अशक्य नाहीये काही. पुढे कमर्शियल लेवलचे प्रोफेशनल लेवलचं टेनिस बॉल क्रिकेट खेळणारे खेळाडू उभे राहिलेत आणि अशा खेळाडूंना, अशा फलंदाजांना किंवा अशा गोलंदाजांना फेस करत असताना आपला सर्वोत्तम खेळ टीम तुम्हाला दाखवावा लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळावं लागेल. कॅल्क्युलेशन महत्त्वाचं राहील. काय कोणत्या परिस्थितीमध्ये काय करायचंय, प्लॅन्स महत्त्वाचे राहतील आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही अक्षय सिंगला कसा फेस करता, कारण तो 12 चेंडू टाकू शकतो ह्या मॅच मध्ये. त्यामधलं तो पहिलं षटक टाकतोय, 2 धावा त्याने खर्च केले तर 1 विकेट त्याच्याकडे राहिली. तोच बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आहे. हा बॉल काशी, पहिलाच बॉल अक्षय सिंग जोरात वेगात बॉल टाकतोय, मात्र त्याचा आपण पाहतो ठिकाणी दबाव त्याने घेतला नाही. पहिल्याच बॉलवरती फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर खेळलेला एक चौकार आणि या चौकारा बरोबरी धावपलकीवरती 6 धावा. 6 ऑन बोर्ड, 6 धावा धावपलकीवरती. 26 चेंडू मध्ये 78 धावांची आवश्यकता अजून मॅच मध्ये. यानंतर होणाऱ्या सामन्यात टॉस झाला आणि टॉस जिंकलाय हिंदवी रायडर्सनं. क्षेत्ररक्षणासाठी पुढे तो संघ पुढे येईल. फर्स्ट स्लिप मध्ये हा चेंडू, यावेळेस मात्र बॉल फेक पाठीमागे कव्हर करण्यासाठी क्षेत्ररक्षक चेंडूवरती झडप किती जोरात घेतली त्याने. मुंबईतील खेळाडू पुण्याच्या खेळाडूंविरोधामध्ये लढताना अनेक वेळा खरं तर ही बॅटल बघितली, रायव्हरली बघायला मिळाली. हे कॉम्पिटिशन बघितलंय पुणे मुंबईचं आपण, आणि अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा मुंबई शहरामध्ये होत असताना खरं व्यावसायिक गटातले सामने जर कुठे घेतात, हा बॉल अबिद यांनी उडवलाय आणि हा चेंडू सरळ टाकून दिलाय. अक्षय सिंगला आसमान दाखवलंय. षटकार. या षटकाराबरोबर षटक क्रमांक पहिलं मैदानावरती पूर्ण होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 13 धावा. 24 चेंडू मध्ये बनवायच्या 71 धावा. टेनिस बॉल क्रिकेट किंवा टेनिस बॉल खेळाडूंना सगळ्यात जास्त इन्कम जर कुठून होत असेल, पैसा सगळ्यात जास्त कुठून मिळत असेल तर तो मुंबईतून मिळतो. महानगरी मुंबईमधून. मुंबईच्या छोट्या छोट्या शहरांपासून क्रिकेट खेळायला सुरुवात झाली. ठाणे, मुंबई आणि त्यानंतर झपाट्यानं ज्या खेळाची लोकप्रियता वाढलेली आहे, तो खेळ आतमध्ये आपण पाहतो आज आपल्या ह्या पुण्याच्या मैदानावरती. 24 चेंडू मध्ये 71 धावा. 24 चेंडू 71 धावा. सामर्थ्याने लढावं लागणार आहे टीम. सामर्थ्य आहे हातात, स्वप्न डोळ्यात घेऊन चल, परिस्थितीशी भिडवून छाती तू 2 हात करत चल, विजय तुझाच होईल. त्यावेळेस मात्र फक्त मागे वळून बघू नकोस. हे आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. आयुष्याचा पठा बुद्धिबळासारखा असतो. इथे तुम्हाला सगळे अगोदर खेळ शिकवतात आणि तुम्ही एकदा या खेळात पारंगत झाला की मग प्रत्येक जण तुम्हाला हरवण्यासाठीच खेळतो. चला लवकर, 7:42 झालेत, आपल्याला 11 पर्यंत थांबायचंय. 24 चेंडू मध्ये 71 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती सुशील हा खेळाडू. पहिला बॉल सुशीलचा. असं वाटत नाही जो इतक्या वेगात बॉल टाकत असेल त्याचा रनअप फार छोटा आहे. एक 4-5-6 पावलांवरून तो पळत येतो, मात्र अगदी कन्फ्युज करणारी गोलंदाजी त्याची फलंदाजाला विचार करायला भाग पाडतो की आता हा येणारा चेंडू माझ्यासाठी कसा असणार आहे. आणि पहिल्या चेंडूवरती त्यानं एक मोठी शिकार केली आणि मोठा धक्का दिलाय. धक्का क्रमांक 2 असणार आहे हा. 23 चेंडू मध्ये 71 धावांची आवश्यकता अजून मॅच मध्ये आहे. न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतील विजय. न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतील शशी कुमार. अमित मैदानावरती त्यांच्या बरोबरीत अजून एका खेळाडूला आतमध्ये उभं राहणं गरजेचं राहणार आहे. जी भागीदारी पहिल्या इनिंग मध्ये रचली गेली अक्षय सिंग बरोबरीत वैभव निकम यांनी, एक तशा भागीदारीची आवश्यकता टीम इथे या मॅच मध्ये सुद्धा दुसऱ्या डावामध्ये एक तयार होणं महत्वाचं असणार आहे. थर्टीन ऑन बोर्ड. लेग बाईज 1 धाव धावपलकीवरती. एका धाव्याने धावपलकीवरती 14 धावांचा हा स्कोर बोर्ड आपण बघायला आतमध्ये. 14 धावा धावपलकीवरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1.2 षटकांचा खेळ संपला. 22 चेंडू मध्ये 70 धावा बनवायचे आहेत, म्हणजे प्रति षटक पाठीमागे 19च्या सरासरीनं किंवा या धावपलकीच्या या गोष्टी आपण लक्षात घेऊन धावायचंय. स्विंग अँड मिस. फिरकी गोलंदाजी भारताचं कायम प्रमुख असे राहिलंय. फिरकीच्या जोरावरती अनेक फलंदाजांना आपण पाहिलं फिरकी गोलंदाजींनी उभं करून ठेवलेलं आहे आणि हाच फिरकीचा जादूकार ज्याची किमया तुम्ही बघा, बोटांवरती बॉल फिरवतोय
आणि टप्पा पडल्यानंतर हातभर चेंडू बाहेर निघतोय. तो इथे बसून समजणार नाही आपल्याला. हा बॉल थोडस शपलिंग करत हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. अमोलदादा ही मॅच मध्ये लक्ष देऊन आपण पाहतो पुढे. 14 धावा धावपलक्यावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 20 चेंडू मध्ये 70 धावांची अजून गरज आहे. 20 चेंडू 70. MRWF अमोल सर त्यांचा संपूर्ण स्टाफ इथे काम करत असताना खर तर आज समाधान आहे चेहऱ्यावरती. ज्याचं गर्व आहे आम्हाला. जे पर्व 3 आहे आणि आम्ही ही स्पर्धा यशस्वीपणे पुन्हा एकदा यशस्वी करू शकलो हे समाधान आयोजक कमिटीच्या चेहऱ्यावरती आहे. आणि या गोष्टी कुठेही बाजारात विकत मिळत नाहीत. 19 चेंडू मध्ये 70 धावांची आवश्यकता. या फील्ड मधल्या वैद्यकीय क्षेत्रामधील असणाऱ्या तुमच्या मुलांमधील असणाऱ्या उपजीवित कलागुणांना वाव मिळावा आपण यासाठी समोर आपण पाहतो ठिकाणी इथे प्रयत्नात मध्ये राहतो. आणि षटक क्रमांक संपलं मैदानावरती पाहता पाहता दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकेवरती बनवल्या गेल्या त्या 14 धावा. पुण्यामध्ये राजू मॅच बोलतो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 2 फलंदाज तंबूमध्ये परतले आहेत आणि धावा झाल्या त्या 14. आता जवळपास प्रत्येक षटकामध्ये 3 षटकारांची गरज आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण या ठिकाणी निर्धाव चेंडू. राजू दिघे डावखुरे आताचा फलंदाज. नक्कीच काल पाहिले आपण या पहिल्या सामन्यामध्ये म्हणजेच जो काल सामना रंगला होता सिप्ला नाईट रायडर्स सोबत तर त्या सामन्यामध्ये तर नक्कीच राजू दिघेनं जी फलंदाजी केली ती अक्षय सिंग पहिल्या चेंडूवरती बाद झाल्यानंतर एक तुफानी फलंदाजी या ठिकाणी केली. त्याच फलंदाजाच्या हातात आज गोलंदाजीची मार्क आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आपण पाहिले मागचे 7 चेंडू कुठलीही धाव न घेता या ठिकाणी मैदानामध्ये टाकले गेले आहेत. राजू दिघे एक अतिशय उत्कृष्ट असा पुन्हा एकदा मायानगरीचा एक मायाजाल चेंडू या ठिकाणी मैदानामध्ये हाताळतोय राजू दिघे. काही कळत नाही तर चेंडू यष्टीरक्षकाकडे जातोय. एक भयान शांतता मैदानामध्ये या ठिकाणी 26 च्या सरासरीनं खेळावे लागतील आणि हेलिकॉप्टर फटका मारण्याचा प्रयत्न पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेनं धावफलक पुढे सरसावत जाईल. नक्कीच धावा झाल्या त्या 15 2 गड्यांच्या मोबदल्यात. चेंडू शिल्लक नक्कीच असतील 15 आणि धावा बनवाव्या लागतील त्या 69. तर नक्कीच खूप मोठा एक एव्हरेस्टचा डोंगर या ठिकाणी सर करायचा आपल्याला मैदानामध्ये. आबिद स्क्वेअर लेगच्या दिशेनं मारलेला हा फटका. कुठलाही क्षेत्ररक्षकाचा खेळाडू या ठिकाणी हल्लेला नाही मैदानामध्ये. चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत जाईल. नक्कीच 19 धावा. वादळ बऱ्याच उशिरानं या ठिकाणी घोगावत आहे. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल काहीसं. तर नक्कीच चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत काहीसं 19 धावांवरती. चेंडू शिल्लक असतील ते 14. मला वाटतंय टेनिसमधलं LBW असतं तर आता नक्कीच पंचांनी बाद दिला असता या ठिकाणी. LB लेग बाईटचा इशारा. एका धावेनं धावफलक पुढं पुन्हा एक जाईल आणि धावा झाल्यात त्या 20. 12 चेंडू शेवटचे 13 चेंडू असतील शेवटचे आणि 64 धावांची गरज. म्हणजे जवळपास 10 षटकारांची गरज असणार आहे या सामन्यामध्ये. क्रिकेटमध्ये काही अवघड नाहीये. आपण युवराज सिंगला 6 षटकार मारताना बघितलं आहे. त्यानंतर कायरन पोलर्डला सुद्धा 6 षटकार मारताना बघितलेले. तर 6 चेंडू 36 धावा सुद्धा मैदानामध्ये होतात. आणि ऋषी सर सांगायला तुम्हाला आनंद होईल की एकदा लोणावळ्यामध्ये स्पर्धा होती. टिंगरे सरकार आमच्या गावचं जे आयोजक आहेत भरतदादा यांचा संघ आणि लोणावळ्याचा एक संघ त्यांच्यात फायनल रंगली होती. 6 चेंडूमध्ये धावा हव्या होत्या 42 धावा. त्या स्पर्धेमध्ये एक नो बॉल सुद्धा पडला आणि 7च्या 7 चेंडूवरती त्यांनी 7 षटकार ठोकले. अशा 42 धावांनी जिंकलेला होता तो.
आणि त्या स्पर्धेचं नाव होतं सिक्सर किंग युवराज सिंग चषक. तुम्ही यूट्यूबला सुद्धा जाऊन ती स्पर्धा बघू शकता. 7 चेंडूमध्ये 42 धावा लागत होत्या आणि त्यांनी त्या दिल्या सुद्धा आणि फायनल हारले सुद्धा. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवरती मला वाटतं आवडता डावखोरा गोलंदाज नामदेव कराळे या ठिकाणी मैदानावरती आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च करतोय नामदेव. तर नक्कीच पुढचा जो सामना होणार आहे सेमीफायनल 2चा थरार मैदानामध्ये सातारा रोड स्पार्टन्स वर्सेस हिंदवी रायझर्स यांच्यामध्ये हा रंगणारा सामना आहे. एक दर्जेदार बहारदार आयोजन या ठिकाणी MRWF यांच्यातर्फे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण नामदेवनं अतिशय धारदार गोलंदाजीने या ठिकाणी मैदानामध्ये रोखले आबिद आणि मला वाटतंय शशी कुमार यांना. जिंकणारा जो संघ असेल तो फायनल मध्ये दिमागदार प्रवेश करणार आहे. तर काहीसं चित्र या ठिकाणी स्पष्ट होताना मला वाटतं की 9 चेंडूमध्ये आता हव्यात 60 धावा. म्हणजे जवळपास प्रत्येक चेंडूवरती षटकार आला पाहिजे आणि एक चेंडू जो असेल तो नो बॉल पडून त्याच्यावरती सुद्धा षटकाराची गरज आहे. म्हणजे काहीसं पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात समांतर मैदानाला आणि धाव आली ती अवांतर. एका धावेनं धावफलक पुढे सरसावत नक्कीच जाईल. ते 26 धावा मला वाटतं, माफ करावं 25. 9 चेंडूमध्ये आता हव्या आहेत त्या 59 धावा. धावांचा जो डोंगर या ठिकाणी उभा केला होता त्या डोंगराचा पाठलाग करताना काहीसं उशिरा अभितची बॅट या ठिकाणी तळपली आहे. मधले जे 7 चेंडू मला वाटते जे निर्धाव टाकले गेले होते त्या 8 चेंडूंमध्ये जर का 3 ते 4 षटकार गेले असते तरी हा सामना काहीसा सुस्थितीत पोहोचला असता. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. नामदेव हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न या ठिकाणी पण समोर जो थांबलाय तो अक्षय सिंग. एका धावेनं संतुष्ट राहावं लागेल आणि काहीशी भयान शांतता मैदानामध्ये या ठिकाणी फार्मा टायटन्स यांच्याकडनं. फार्मा स्ट्रायकर्सचा जवळपास औपचारिकरित्या आणि हा स्विच हिटचा प्रयत्न काहीसा प्रयत्न फसलाय नक्कीच. राजू दिघे यांच्याकडे चेंडू जातोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत 3-3 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता हव्या आहेत 51 धावा 6 चेंडूमध्ये. मला वाटतं आता संघाला जुबेरला जरी गोलंदाजी दिली तरी ह्या धावा जुबेर सुद्धा रोखू शकतो. 6 चेंडू 51 धावांची गरज. संघाचा संघनायक का मला वाटतंय महेश आले का गोलंदाजीला. महेश 10 नंबरची जर्सी आणि नाव आहे माही म्हणजे करतोय फॉलो तेंडुलकरला. आणि पहिल्याच चेंडूवरती मला वाटतंय नक्कीच पुण्यातनं चेंडू मारलाय तो मुंबईमध्ये जाऊन पडला असं वाटतंय. पंचांना विनंती असेल की नवीन चेंडू द्यावा. फुल टॉस त्याचा घेतलेला हा खरपूस समाचार या ठिकाणी. 5 चेंडूमध्ये 55 आणि जुबेर भाईची या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी. संघासाठी 4 धावा रोखल्या जुबेर भाई यांनी. गोलंदाजीवरती आहे महेश षटकार त्यानंतर 1 धाव. 4 चेंडू शिल्लक असतील. एक बहारदार फटका या ठिकाणी आबिद यांच्या बॅटमधनं स्क्वेअर केटचा प्रयत्न. चेंडू सीमारेषा पार. 4 धावा. 4 धावेनं धावफलक पुढे जाईल 44 2 गड्यांच्या मोबदल्यात. तर नक्कीच जो डोंगर उभा केला होता त्यामध्ये दोन्ही सुरुवातीच्या फलंदाजांचं खूप खूप कौतुक करावं लागेल. अक्षय सिंग आणि या ठिकाणी अजून एक फलंदाज तंबूमध्ये जाईल. नक्कीच पुढचा फलंदाजीसाठी मला वाटतं येतोय तो विजय. आबिद आउट होत आहे या ठिकाणी आणि चांगली लढत या ठिकाणी या खेळाडूंना दिली. काहीशे अपयशी राहिले की फायनलमध्ये संघाला पोहोचवण्यामध्ये योगदान जे आहे ते आपलं थोडंसं कमी पडलं या ठिकाणी. पण नक्कीच कौतुक करावं लागेल. बरेच लांबून हे खेळाडू आले आहेत. तर मी म्हणेल की ही स्पर्धा आता पुण्यापुरती मर्यादित न राहता वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि विजयनं
आल्या आल्या आपल्या बॅटनं तडाख्यात देऊन हा एक उत्तुंग षटकार मारलाय. धावफलक नक्कीच पुढं जात 50 धावांची या ठिकाणी मला वाटते धावफलकावरती धावा जोडल्यात. मला वाटतं काहीसा रागातच आला होता की मी आल्या आल्या मारेल अजून एकदा पुन्हा एकदा उत्तुंग असा षटकार. तर नक्कीच महेशची हे जे षटक आहे हे काहीसं पहिलं दुसरं षटक जर का आलं असतं तर फार्मा टायटन्सचा हा विजय जो होता तो काहीसा सुकर झाला असता. 27 धावांनं फार्मा स्ट्रायकर्स हा संघ जिंकलाय मैदानामध्ये. फार्मा स्ट्रायकर संघाचं खूप खूप अभिनंदन. आपण फायनलच्या सामन्यामध्ये धडक